नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. संजय काका पाटील व प्रभाकर बाबांच्या संघर्षाला मोठे यश. कर्जमुक्तीच्या निर्णयाने बळीराजाच्या अंगणी विजयाची दिवाळी. रणरणत्या उन्हात घाम गाळून मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी पेटलेला संघर्षाचा वणवा अखेर विजयाच्या गुलालानं शांत झाला. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीसाठी माजी खासदार संजय काका पाटील आणि युवा नेतृत्व प्रभाकर बाबा पाटील यांच्या बुलंद नेतृत्वाखालील पुकारलेले चक्काजाम आंदोलन आणि लाक्षणिक उपोषण ही केवळ एक चळवळ नव्हती, तर तो लाखो शेतकऱ्यांच्या अस्वस्थ अंतःकरणाचा यलगार होता. शेतकरी वाचला तरच देश वाचेल या जिद्दीने रस्त्यावर उतरलेल्या या जनशक्तीच्या रेट्यापुढे अखेर सत्तेची धुरा नमली असून संजय काका आणि प्रभाकर बाबांच्या या अभूतपूर्व लढ्याला पहिले दैदिप्यमान यश मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या वेदनेची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारे 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची ऐतिहासिक घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे केवळ कागदावरचे आकडे नसून सावकारी पाशात अडकलेल्या बळीराजाला मिळालेले एक नवे संजीवनी दान आहे. संजय काका आणि प्रभाकर बाबांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मैदानात उतरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घामाचे हे फळ असून अन्यायाविरुद्ध एकत्र आल्यावर काय चमत्कार घडू शकतो याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. ज्या हाताने नांगर धरला त्याच हाताने जेव्हा संघर्षाची मशाल हाती घेतली तेव्हा सरकारला लोकशाहीच्या ताकदीची प्रचिती आली. हा विजय म्हणजे केवळ एका मागणीची पूर्तता नसून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा सन्मान आहे. कायम शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सावलीसारखे उभे राहणाऱ्या संजय काका पाटील आणि प्रभाकर बाबा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे बळीराजाला आज खऱ्या अर्थाने आधार मिळाला आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले जात असून संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे उधाण आले आहे. हा संघर्षाचा केवळ पहिला टप्पा असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही लढाई यापुढेही तितक्याच प्रखरतेने सुरू राहील असा विश्वास या विजयाने जनमानसात रुजवला आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.